तर मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री हे शपथ घेणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी माजी सहकारी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, आता एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर अर्थातच सगळ्यांना वेध लागलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार आणि अनेकांची संभाव्य नावं सुद्धा आता आपण झी 24 तासवर दाखवली। भाजपचे हे संभाव्य मंत्री होते। काय नेमक्या सध्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चालू आहेत या मंत्रिपदासंदर्भात आणि एकंदरीतच कोणाकोणाची नावं येतील अशी एक शक्यता आहे? निश्चितच काल जो मोठा ऐतिहासिक विजय भाजपला मिळाला त्यानंतर भाजपमध्ये आता मंत्रिपदांसाठी किंवा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लावण्यासाठी नेत्यांची जी काही रीग आहे ती लागायला सुरुवात झाली आहे। पक्षश्रेष्ठींकडे आपल्या भूमिका मांडणं असेल किंवा नेत्यांच्या नावांमध्ये जी काही चर्चा सुरू झाली त्यामध्ये काही महत्त्वाची नावं आपल्या हाती आली आहेत ज्यांचा मंत्रिमंडळातला समावेश जवळपास निश्चित आहे। जसं तुम्ही सांगितलं की भाजपकडनं गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यासोबतच चंद्रकांत दादा पाटील जे माजी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, मुंबईमधून दक्षिण मुंबईचे आमदार मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा असतील किंवा सुरेश खाडे जे सांगलीतून प्रतिनिधित्व करतायत ते देखील असतील, त्यासोबतच मुंबईतले दोन महत्त्वाचे चेहरे यामध्ये असतील। लोढांच्या व्यतिरिक्त प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचं देखील नाव आहे। पंकजा मुंडे, राहुल कुल असतील, नितेश राणे, किसन कथोरे, चित्रा वाघ या काही महत्त्वाच्या चेहऱ्यांचा समावेश भाजपकडनं मंत्रिमंडळामध्ये केला जाऊ शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडनं सुद्धा काही नावं येत आहेत। शिरसाट असतील, गोगावले असतील, संजय राठोड असतील किंवा दादा भुसे असतील। त्यासोबतच राष्ट्रवादीचा जर आपण विचार केला तर धनंजय मुंडे, वळसे पाटील असतील, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धर्माराव बाबा आत्राम आणि अनिल पाटील या काही नावांचा समावेश प्राथमिकदृष्ट्या जी नावं येत आहेत त्यानुसार आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतोय। यामध्ये भाजपकडनं एक सोशल इंजिनिअरिंग सुद्धा साधण्याचा प्रयत्न केला जातोय। महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी यावर भाजपकडनं भर दिला जातोय असं दिसतंय। दोन महिला, चित्रा वाघ आणि पंकजा मुंडे या दोन महिला नेत्यांना संधी भाजप देईल अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। त्यासोबतच प्रवीण दरेकर हे मुंबईतले एक नाव आहेत। लोढांच्या सोबतच भाजप मुंबईमध्ये अजून एक मंत्रिपद देते। पूर्वी भाजपनं मुंबईमध्ये केवळ लोढांच्या रूपाने एकच मंत्रिपद दिलं होतं। त्यानंतर गिरीश महाजन जे उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे महत्त्वाचे नेते, संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये महाजनांचा हातखंडा असं देखील बोललं जातं। चंद्रकांत दादा पाटील पश्चिम महाराष्ट्रातले एक मोठं नाव, पुण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, भाजपचे अध्यक्ष देखील होते। मंगलप्रभात लोढा असतील किंवा त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी गेल्या 2 वर्षांमध्ये अथक मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ भाजपला मिळालं असं या शब्दांमध्ये काल देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांचं कौतुक देखील केलं होतं। 2019ला तिकीट डावलून सुद्धा त्यांनी पक्षासोबत राहण्याचं पसंत केलं होतं। या सगळ्याचीच त्यांना पोचपावती म्हणून मंत्रिपद त्यांना दिलं जाईल, चांगल्या खात्याचं चांगल्या दर्जाचं मंत्रिपद दिलं जाईल अशी एकंदर सध्याची चर्चा आहे असं सध्या तरी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडनं कळतंय। मात्र मुद्दा महत्त्वाचा असा आहे की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण बसतंय आणि मुख्यमंत्र्यांचा आणि राज्याच्या नवीन सरकारचा शपथविधी कधी होतोय हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे, त्यामुळे भाजप आपला मुख्यमंत्रीपदाचा दावा जो आहे तो कायम ठेवतोय का आणि भाजपमधून देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब कधीपर्यंत होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। इंटरेस्टिंगली आज संध्याकाळी दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडते अशी देखील माहिती आपल्याला मिळाली, ज्यामध्ये भाजपच्या वरिष्ठतम नेत्यांसह संघाचे देखील काही महत्त्वाचे चेहरे या बैठकीला उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज रात्रीपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे अंतिमतः काही तासांचाच अवधी बाकी आहे, ज्यानंतर महाराष्ट्रातलं पुढचं राजकीय चित्र हे स्पष्ट होईल आणि राज्याचा नवा मुख्यमंत्री आणि राज्यातील नवी मंत्रिमंडळ आणि चेहरे हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट होतील। ठीक, ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी माझे सहकारी आपल्या बरोबर होते। तर एकंदरीतच आता मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागते, कोणाला कुठलं खातं मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। हे काही संभाव्य मंत्री आहेत। गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत आहे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्रिपदी यांची वर्णी लागू शकते। भाजपकडून ही लिस्ट अजून औपचारिकरित्या बाहेर यायची, मात्र हे संभाव्य मंत्री आहेत। मंगलप्रभात लोढा जे आता सुद्धा त्यांच्याकडे मंत्रिपद होतं त्यांनाही पुढे संधी मिळणार आहे। चंद्रकांत पाटील, त्याचप्रमाणे प्रवीण दरेकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद येऊ शकतं। तर भाजपची आणखी एक लिस्ट आहे आणि संभाव्य मंत्र्यांमध्ये नाव आहे पंकजा मुंडे यांचं। त्यामुळे आता कुठलं खातं पंकजा मुंडे यांना मिळतंय याकडे लक्ष असेल। प्रसाद लाड कॅबिनेट मंत्रिपद जाऊ शकतं, राहुल कोल यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। भाजपकडून आणखी काही नावं चर्चेत आहेत आणि
किसन कथोरे, चित्रा वाघ यांना कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागू शकते. तर महायुतीतले आता दुसरा घटक पक्ष असलेले शिवसेनेचे काही संभाव्य मंत्री पाहूया. भरत गोगवले, मागच्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, मात्र यावेळी संधी मिळू शकते. संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची संधी आहे. प्रताप सरनाईक हे सुद्धा संभाव्य मंत्री म्हणून पाहिले जातात. दादा भुसे यांच्याकडेही कॅबिनेट मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. कुठलं खातं मिळते आता दादांना हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय सामंत उद्योग मंत्री म्हणून ते होतेच आणि आता त्यांच्याकडे कुठलं खातं येतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. तर दीपक केसरकर कॅबिनेट मंत्रिपदी पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागू शकेल. शिवसेना शिंदे पक्षातले हे संभाव्य मंत्री आहेत, शिवसेनेचे संभाव्य मंत्री. तर आता पाहूया आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या बरोबर असलेले हे संभाव्य मंत्रिपदी धनंजय मुंडे यांचं नाव आहे. दिलीप वळसे पाटील यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. आदिती तटकरे यांनाही कॅबिनेट मंत्रिपदी त्यांची वर्णी लागू शकते. तर एनसीपीची आणखी एक लिस्ट आहे. आणखी छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील